तयार. यापुढील सामना 15 मिनिटांचा अवधी देण्यात येईल. हेमंत संघ आपले ओपनिंग बॅट्समन मैदानात पाठवा. अतिरिक्त खेळाडू हेमंत इलेव्हन एक अतिरिक्त खेळाडू मंचावर पाठवा. हेमंत इलेव्हन विनंती असेल ओपनिंग बॅट्समन पाठवा. क्षेत्ररक्षण संपलेलं आहे. हेमंत इलेव्हन बॅट्समन पाठवा. अर्पित आणि विशाल. सामना चालू करण्यात येते. हेमंत इलेव्हन वर्सेस एकविरा. सामना चालू करावा. बॉलर नेम आर्यन. पहिलं षटक घेऊन येते आर्यन. टाकलेला पहिला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव. श्री गणेश होते आपल्या संघाचा. पुढील चेंडू खराब चेंडू वाईड येतोय. आता अगोदर झालेली आणि आता लागलेली ती हे जगली अष्टविन. तिसरा चेंडू आर्यनचा. खराब क्षेत्ररक्षण होतोय. चौकार येतोय. 4 धावा रोखू शकले नाहीत. 4 धावांनी धावसंख्येत वाढवतोय. धावसंख्या 6. संख्या आहे ती 6. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू. 1 धाव येते. धावसंख्या देखील भरवतोय. धावसंख्या 7. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 7. पुढील चेंडू आर्यनचा अर्पितसाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे चेंडू. लिकलेल्या झोन मध्ये जातोय. 1 धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखील भर. धावसंख्या 8. पुन्हा एकदा मारलेला फटका. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निर्धार जातोय चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. टाकलेला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 1 धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखील वर. धावसंख्या 9. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय धीरज. आणि एकविरा संघ. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1च धाव. 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या देखील वर. धावसंख्या 10. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव येते त्या ठिकाणी.
एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 11. 2 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या 11. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवत आहेत आणि एक धाव पूर्ण होत आहे. पुढील चेंडू डिक्लेअर मध्ये जातो. चेंडू एक धाव येते त्या ठिकाणी. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखणीवर धावसंख्या 14. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. टाकलेला चेंडू भिरकावलेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण होत आणि रिव्ह्यू रनआउट साठी. अंपायर डिसिजन नॉट आउट आहे. पंधरा. पॉवर प्लेचा षटक असेल. तिसरा षटक घेऊन येतोय बॉलर. आदित्यने जर विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. हॅट्रिक साठी आदित्यने जर हॅट्रिक घेतली तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पॉवर प्लेचा षटक असेल. बघूया. टाकलेला पहिला चेंडू आणि निर्धाव जातोय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातात समावतोय. सुंदर चेंडू. पुढील चेंडू वैयक्तिक आणि तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. खोलवर टपाचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु गडी बाद होतोय त्या ठिकाणी. धावची स्वरूपात गडी बाद होतोय. मोठा हात राहतोय हेमोदिल संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव येते त्या ठिकाणी. धावसंख्या देखणीवर धावसंख्या आहे ती 16. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले षटकातील चौथा चेंडू
हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव होता चेंडू. फंबल होता बॅट्समन त्या ठिकाणी. बॉल समजलेला नाहीये, लेग ब्रेक होता बॉल की ऑफ ब्रेक होता. आणि 4 धावा. चौकार येतोय. षटक संपलेला आहे. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 21. तुला भूक लागली ना? चौथा षटक घेऊन येत आहे. खराब चेंडू, वाईट चेंडू. बॉलर नेम मयूर. पहिला चेंडू वाईट टाकलेला आहे, खराब चेंडू मयूरांचं. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळ काढलेला पण तो. एकच धावेल त्या ठिकाणी, एका धावेवर समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धाव रोखू शकत नाही. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आहे 24. धावसंख्या 1-1 ने पुढे सरकती आहे. पुन्हा एकदा आणि धावची स्वरूपात गडी बाद होतोय. हम तो तेरे आशिक हैं सदियों पुराने, हम तो तेरे आशिक. संख्या आहे ती 24. येणारे 3 चेंडू. बघूया काय होईल. काय खराब क्षेत्ररक्षण. चौका येतोय त्या ठिकाणी. 4 धावा येत आहेत. धावसंख्या 4 ने भर. चार चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि एकच धाव. आता
शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि या इनिंग मधला. धावसंख्या 28-29. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि एक धाव येते त्या ठिकाणी. तुमचा टॉस होईल. श्री साई माऊली आणि अष्टविनायक टॉस का बॉस मध्ये तुमचा टॉस होईल. हेमंत जिल्हा संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आर्यन आणि ओमकार ओपनिंग बॅट्समन मैदानात ताबा घेतलेला आहे. हेमंत जिल्हा संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कॅमेरामॅनला विनंती आहे वडाच्या झाडाखाली कॅमेरा मारावा. त्या ठिकाणी महिला सुद्धा उपस्थित आहेत. बघा किती आवडीने टुर्नामेंट बघतायत आपल्या अर्नाळा गावात होणाऱ्या. विनंती असेल कॅमेरामॅन कॅमेरा फिरवा वडाच्या झाडाखाली. महिला उपस्थित आहेत त्या ठिकाणी आपल्या गावातील. एसटी बडा थँक्यू कॅमेरामॅन थँक्यू. खूप खूप आभार त्या महिलांचे सुद्धा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हेमंत 11 उशीर करू नका वेळ होतोय. रोहन आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. रोहन स्ट्राईकला आर्यन नॉन स्ट्राईकला ओमकार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढला होता परंतु खराब क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. 5 धावा येत आहेत. 1+4. विनंती असेल चर्चासूत्र कमी करा. हेमंत जिल्हा संघ वेळ दौडू नका. वेळ जातोय उशीर होतोय. अजून 2-3 सामने आहेत आपल्याकडे खेळायचे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चित. एक धाव येते. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 निबर. धावसंख्या 6.
पुन्हा एकदा गचाड क्षेत्ररक्षण 4 धावा येत आहेत. चौका रोखू शकले नाहीत. खेळ झालेला आहे. धावफलकावर 10 धावसंख्या लागलेल्या आहेत. चला वेळ दवडू नका. हेमंत इलेव्हन संघ विनंती असेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एकच धाव येईल त्या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 वर. धावसंख्या 11. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 11. पुन्हा एकदा 5वा चेंडू पहिल्या षटकातील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोलून काढला आणि घडी बाद होतोय. मैदानात दाखलेला आहे किशोर. सॉरी अक्षय क्रीडा संघाकडून शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे चेंडू आणि 1 धाव घेतोय अक्षय. एका धावाने धावसंख्या आहे ती 12. षटक संपलेला आहे आणि अनिल सरांना विनंती करतोय की तुम्ही जरा माईक हातात घ्या आणि मला साथ द्या. थँक्यू. मॅच या ठिकाणी रंगात रोमांचक मोड मध्ये आलेला आहे. आपण पाहतो 31 धावांचा पाठलाग होता. 31 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये थोडंसं फिल्डिंग मध्ये या ठिकाणी चूक केली गेली होती हेमंत इलेव्हन संघाकडे. आता मात्र त्याला सुधारत असताना एक गडी टिपलाय आणि आता मात्र परिस्थिती काय आलाय 18 चेंडू 19. 18-19 फुलटा चेंडू. ज्या चेंडूने प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्या चेंडूवरती आपण पाहिला 1 धाव काढलाय. तेरा धाव फलकावरती लगावले गेले. अजूनही आपण पाहिलं तर 18 चेंडूंची 18 धावांची गरज असतील. 18 धावांची गरज आहे. चेंडूंची संख्या पाहिली तर 17 चेंडू बाकी आहेत. हलक्या रीतीने घेऊन काढला हा चेंडू. आता मात्र या ठिकाणी काय केलं जाईल. अक्षय सुद्धा आहे खेळपट्टीवरती. सोबतीला लेफ्ट हँड बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. आर्यनच्या बॅटतून एक चौकार आलेला आहे आणि बोनसच्या स्वरूपात 5 धावा त्या ठिकाणी आले गेले होत्या. थोडासा क्षेत्ररक्षण थोडासा खराब झालं होतं त्या कारणे आपण पाहिलं त्या 5 धावा मिळाल्या होत्या आणि त्या धावा मिळाल्यानंतर आता मात्र परिस्थिती चांगली आतापर्यंत राहिलेली आहे. परंतु हेमंत इलेव्हन संघ विचार करेल की 1-2 चेंडू धाव अजून टाकावेत आणि घडी टिपले पाहिजेत. तर नक्कीच या सामन्यामध्ये मजबूत पकड बनवून ठेवू आपण. दरम्यान गोलंदाजी मार्गवादी गोलंदाज आता मात्र आहे मिस्टर बाबू. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले. 3 चेंडू मध्ये 3 धाव. 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू मध्ये 4 धावा खर्ची पडलाय. 2 चेंडू बाकी असतील. अजून येणारं षटक सुद्धा असणार आहे. पुन्हा एकदा अक्षयने प्रयत्न केला गेला होता परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अडवलंय चेंडूला आणि एकच धाव भेटलाय चेंडूवरती. 5 बॉल झालेत. 5 बॉल मध्ये 5 धावा काढत असताना हे दोन्ही फलंदाज धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो पुढे ढकलत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलक सरकवलाय 17 या कडेवरती.
ड्राईव्ह केलाय. आता मात्र चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. एक अजून धाव फलकावरती ऍड होते. अठरा धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. आता मात्र शेवटची 2 षटक बाकी असतील. 2 षटक म्हणजे 12 चेंडू. 12 चेंडू मध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 13. हार्दिक कोळी यांचं आगमन झालं या स्पर्धेमार्फत. यांचं हार्दिक स्वागत. या रात्रीच्या सत्रामध्ये अंतिम मुकाबले पाहण्यासाठी त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत हार्दिक कोळी. आणि ही चमचमाती ट्रॉफी, भली मोठी ट्रॉफी त्यांच्या संघाची या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन ही ट्रॉफी पटकावल्याबद्दल. नालासोपारा चषकाची ट्रॉफी, प्रथम पारितोषिक या ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला संघ तेजस 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हुंडा वॉरियर तेजस 11 संघ खेळत होता आणि त्यांनी अंतिम विजेता ठरलेला आहे नालासोपारा चषकाचा. आणि भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला त्याचा चिन्ह दिसते. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला आणि 1 रन काढलेली आहे चेंडूवरती. एका धावांची धावफलक सराकडे 19 वरती पोहोचलाय. आता मात्र 12 धावांची गरज असेल. चला 5 चेंडू बाकी असतील. पॉवर प्लेचा षटक हा नक्कीच आहे. गोलंदाजी मार्गमध्ये सूरज हे षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतर नेता संघ मध्ये वाढ, ज्या चेंडूची वाट बघवते तो चेंडू आता मात्र पडलाय. अवांतर चेंडू आणि अवांतर चेंडू पडल्यानंतर धावफलक आता मात्र 20 वरती पोहोचलाय. आता मात्र 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल. आयकुरा मनलपाडा संघ या ठिकाणी थोडा एक पाऊल टाकत विजयाच्या वाटचालीकडे जात असताना पाहायला मिळतो. परंतु हेमंत 11 संघाला सुद्धा कमबॅक करणं गरजेचं असेल. या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये निश्चितच पहिला चेंडू नेधावालाय चेंडू आणि आता मात्र 1चा फासला वाढलाय. 10 बॉल 11 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल 11. पुन्हा एकदा अक्षय ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. अडवलाय चेंडूला. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. एका धावांची धावफलक 1 ने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. अजूनही 9 धावांची गरज. 21 झालाय. 9 बॉल 10 धावांची गरज असेल अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. आयकुरा मनलपाडा संघासाठी पॉवर प्लेचा षटक अजूनही मार्गस्थ आहे. 3 चेंडू बाकी असतील या षटकातले आणि या षटकामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. लेफ्ट हँड बॅटर आर्यन अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. एक चौका त्याच्या बॅटीतून आलेला आहे. स्वीपचा फटका या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चेंडू 1 धाव भेटू शकेल चेंडूवरती. 4 बॉल 22 धावा. 4 बॉल 22 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 9 धावांची गरज असेल. 8 चेंडू 9 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आयकुरा मनलपाडा संघासाठी. पुन्हा एकदा सूरज तो अक्षय फुल टच चेंडू ऑन साइडला टॅपच्या सारे केलेला फटका आहे या ठिकाणी. पाहिला जाईल. यस टप्पा कुठे पिचच्या बाहेर असेल तर नक्कीच चौका मिळेल. परंतु जर पिचवर टप्पा पडला असेल तर एकच भेटेल. पाहिलं जाईल. थडंपार रेफर केला या ठिकाणी. थडंपार या ठिकाणी आपले
ओ हो, बाहेर टप्पा पडलाय, म्हणजे चौका भेटेला चेंडूवरती. 4 धावा भेटलेल्या चेंडूवरती. अक्षयच्या बॅटतून येणारा हा दमदार फटका. पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. 7 बॉलामध्ये आता मात्र 5 धावांची गरज असेल. अक्षयनी सामना खेचून आणलाय. प्रहार आधीपासून करत होता, परंतु यश मात्र आता मात्र मागच्या चेंडूवरती पडलेला आहे, भेटलेली आहे त्याला. अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते या ठिकाणी. लास्ट बॉल या षटकातला आहे. अर्पितला आपण पाहतोय थोडं शॉटला क्षेत्ररक्षण करत असताना जुगल थोडा पुढे आलाय. त्यानंतर आपण पाहतोय विशाल थोडासा पुढे आलाय. सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे लावले गेलेले आहेत. एक मागे पाठवला आहे तर 4 क्षेत्ररक्षक पुढे अटॅकिंग फिल्डिंग मध्ये सजलेले दिसतात. हो, नजाकत भरा फटका. याचे आदल्या चेंडूवरती निश्चितच दमदार फटका होता आणि त्यानंतर ताकदवाला फटका होता. त्यानंतर आपण पाहिली अक्षयची. 6 चेंडू 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आईकुरा मननपाडा संघाला. आईकुरा मननपाडा संघाचं निश्चित कौतुक केलं जाते ते कमी आहे, कारण कालच्या दिवसापासून आपली बहारदार खेळी दाखवलेली आहे. कालच्या दिवसामध्ये 1 साइड क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये क्वालिफायचा सामना जिंकताना पाहायला मिळाला. त्यानंतर क्वार्टर फायनल जिंकला. आता मात्र सेमी फायनल मध्ये आतापर्यंत दाखल झाल्यानंतर चांगली खेळी राहिलेली आहे त्यांच्या संघाची आणि हेमंत इलेव्हन संघाला थोडंसं या ठिकाणी अडचणीमध्ये आणून ठेवलंय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हार्दिकचा पहिला चेंडू निश्चित 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असताना 1-2 चेंडू निधाव टाकले निश्चित दबाव टाकता येऊ शकेल, परंतु अक्षय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कर्णधार चेंडूवरती आला होता रोहन, परंतु यष्टीवरती चेंडू काय फेकता आलेला नाहीये. त्या कांडे चेंडू जातोय. निश्चित चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. अरे प्रेक्षकांनी मैदानामध्ये का आलं? मॅच चालू असताना विनंती असेल प्रेक्षक यस एकाच ठिकाणी 5 प्लेयर लावल्या कारणे आणि मॅच चालू असताना बाहेरचा पाठीराखा कुणात मध्ये येऊ नका याची नोंद घ्यायची आहे. पेनलाइज केला जाईल. 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. दरम्यान आता मात्र 2 धावांची गरज असेल. पाच बॉल 2 धावांची गरज. पाच बॉल 2.
6 बॉल 2 नो होता म्हणून 6 बॉल 2 ची गरज असेल. सहा चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हार्दिक टॅपच्या सारे खेळलेला फटका आहे. या ठिकाणी 1 धाव देऊन जाईल. चला 1 धावांची गरज असेल. अक्षय स्ट्राईक वरती येतोय. विजयी फटका अक्षयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे, परंतु तो फटका नाही तर गोलंदाजाने चुकीचा चेंडू टाकला आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. एकविरा मानेरपाडा संघ.